नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पोलीस भरतीसाठी उपयुक्त असे शोध आणि शोध लावणारे शास्त्रज्ञ यांची माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया वन बाय वन प्रश्न. प्रश्न 1. विमानाचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे राईट बंधू. 1903 साली अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी पहिले यशस्वी विमान उडवले. या शोधामुळे हवाई प्रवास सुरू झाला व वाहतूक, संरक्षण आणि व्यापार क्षेत्रात मोठी क्रांती घडली. प्रश्न 2. डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे रुडॉल्फ डिझेल. 1897 मध्ये जर्मनीत रुडॉल्फ डिझेल यांनी इंधनक्षम इंजिन तयार केले. कमी इंधनात जास्त शक्ती मिळाल्याने उद्योग, रेल्वे, जहाजे व वाहतूक क्षेत्रात याचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला. प्रश्न 3. रडारचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे टेलर व यंग. 1930 साली अमेरिकेत टेलर व यंग यांनी रेडिओ लहरी वापरून अंतरावरील वस्तू शोधण्याचे तंत्र विकसित केले. या शोधामुळे संरक्षण, विमान वाहतूक व हवामान अभ्यासात महत्त्वाची मदत मिळाली. प्रश्न 4. रेडिओचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे जी मार्कोनी. 1895 मध्ये इटलीत मार्कोनी यांनी तारांशिवाय संदेश पाठवण्याचा प्रयोग केला. या शोधामुळे प्रसारण, दूरसंचार आणि जनमाध्यम क्षेत्रात क्रांती घडून आली. प्रश्न 5. वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे जेम्स वॅट. 1769 मध्ये इंग्लंडमध्ये वॅट यांनी वाफेचे सुधारित इंजिन तयार केले. या शोधामुळे कारखाने, रेल्वे, जहाजे विकसित होऊन औद्योगिक क्रांतीला गती मिळाली. प्रश्न 6. थर्मामीटरचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे गॅलिलिओ. 1593 मध्ये इटलीत गॅलिलिओ यांनी तापमान मोजण्याची प्राथमिक संकल्पना मांडली. पुढे वैद्यकीय, हवामान व प्रयोगशाळा क्षेत्रात अचूक मोजमाप शक्य झाले. प्रश्न 7. हेलिकॉप्टरचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे सिकोर्स्की. 1939 मध्ये अमेरिकेत सिकोर्स्की यांनी पहिले व्यवहार्य हेलिकॉप्टर उडवले. उभ्या उड्डाणामुळे बचाव, लष्करी व आपत्कालीन सेवांमध्ये हेलिकॉप्टरचा मोठा उपयोग सुरू झाला. प्रश्न 8. विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे थॉमस एडिसन. 1879 मध्ये अमेरिकेत एडिसन यांनी दीर्घकाळ टिकणारा विद्युत दिवा तयार केला. या शोधामुळे घरे, कारखाने व रस्त्यांवर सुरक्षित प्रकाश व्यवस्था उपलब्ध झाली. प्रश्न 9. रेफ्रिजरेटरचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे पार्किन्स. 1834 मध्ये इंग्लंडमध्ये पार्किन्स यांनी थंडकरण प्रणाली विकसित केली. अन्न टिकवणे, औषधे साठवणे व व्यापारात शीत साठवण क्रांती घडून आली. प्रश्न 10. वनस्पतींनाही संवेदना असतात हे कोणी सिद्ध केले? योग्य उत्तर आहे जगदीशचंद्र बोस. 1901 साली भारतात बोस यांनी प्रयोगांद्वारे वनस्पतींमध्ये प्रतिक्रिया असतात हे दाखवले. यामुळे जैवशास्त्रात नवे संशोधन सुरू झाले. प्रश्न 11. सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? योग्य उत्तर आहे आइन्स्टाईन. 1905 साली जर्मनीत आइन्स्टाईन यांनी सापेक्षतेचा सिद्धांत मांडला. या सिद्धांतामुळे वेळ, अवकाश व गुरुत्वाकर्षण यांचे नवे स्पष्टीकरण मिळाले आणि आधुनिक भौतिकशास्त्राचा पाया अधिक मजबूत झाला. प्रश्न 12. सायकलचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे मॅकमिलन. 1839 मध्ये स्कॉटलंडमध्ये मॅकमिलन यांनी पेडलायुक्त सायकल तयार केली. कमी खर्चिक, पर्यावरणपूरक व आरोग्यदायी वाहतुकीचे साधन म्हणून सायकल जगभर लोकप्रिय झाली. प्रश्न 13. डायनामाइटचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे अल्फ्रेड नोबेल. 1867 मध्ये स्वीडनमध्ये नोबेल यांनी डायनामाइट तयार केला. खाणकाम, रस्ते व बोगदे खोदण्यासाठी हा शोध उपयुक्त ठरला आणि औद्योगिक प्रगतीला चालना मिळाली. प्रश्न 14. रेडियमचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे मॅरी क्युरी व पेरी क्युरी. 1898 मध्ये फ्रान्समध्ये क्युरी दाम्पत्याने रेडियम शोधले. या किरणोत्सर्गी घटकाचा उपयोग वैद्यकीय उपचार व संशोधनासाठी मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. प्रश्न 15. टेलिफोनचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे अलेक्झांडर ग्रॅहम बेल. 1876 मध्ये अमेरिकेत बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला. यामुळे दूर अंतरावर त्वरित संवाद शक्य झाला आणि दळणवळण व्यवस्थेत मोठी क्रांती घडली.
प्रश्न 16. ग्रॅमोफोनचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे थॉमस एडिसन. 1877 मध्ये अमेरिकेत एडिसन यांनी ग्रॅमोफोन तयार केला. ध्वनी रेकॉर्ड करून पुन्हा ऐकण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने मनोरंजन क्षेत्रात मोठा बदल घडून आला. प्रश्न 17. टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे जॉन बेअर्ड. 1926 मध्ये इंग्लंडमध्ये बेअर्ड यांनी टेलिव्हिजनचे प्रात्यक्षिक दाखवले. या शोधामुळे घरबसल्या माहिती, शिक्षण व मनोरंजन पाहणे शक्य झाले. प्रश्न 18. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे अलेक्झांडर फ्लेमिंग. 1928 मध्ये इंग्लंडमध्ये फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन शोधले. या पहिल्या अँटीबायोटिकमुळे संसर्गजन्य आजारांवर प्रभावी उपचार शक्य झाले. प्रश्न 19. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला? योग्य उत्तर आहे डार्विन. 1859 मध्ये इंग्लंडमध्ये डार्विन यांनी उत्क्रांती सिद्धांत प्रकाशित केला. सजीव काळानुसार बदलतात हे सिद्ध झाल्याने जीवशास्त्राला नवी दिशा मिळाली. प्रश्न 20. भूमितीचे जनक कोण? योग्य उत्तर आहे युक्लिड. ईसापूर्व 300 मध्ये ग्रीसमधील अलेक्झांड्रिया येथे युक्लिड यांनी भूमितीचा पाया घातला. त्यांचे ग्रंथ आजही गणित शिक्षणाचा आधार आहेत. प्रश्न 21. डेवीच्या लसीचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे जेनर. 1796 मध्ये इंग्लंडमध्ये जेनर यांनी डेवीची लस तयार केली. लसीकरणाची संकल्पना सुरू होऊन लाखो लोकांचे प्राण वाचले. प्रश्न 22. अंधांसाठी ब्रेल लिपी कोणी तयार केली? योग्य उत्तर आहे लुई ब्रेल. 1824 मध्ये फ्रान्समध्ये ब्रेल यांनी दृष्टिहीनांसाठी स्पर्शावर आधारित लिपी विकसित केली. त्यामुळे शिक्षण व वाचन शक्य झाले. प्रश्न 23. अँटी रेबीज लस कोणी शोधली? योग्य उत्तर आहे लुई पाश्चर. 1885 मध्ये फ्रान्समध्ये पाश्चर यांनी रेबीजवरील लस तयार केली. या शोधामुळे जीभ घेण्या रोगापासून संरक्षण मिळू लागले. प्रश्न 24. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे जे थॉम्सन. 1897 मध्ये इंग्लंडमध्ये थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉन शोधला. अणुरचनेचा अभ्यास सुलभ होऊन आधुनिक भौतिकशास्त्राचा विकास झाला. प्रश्न 25. हायड्रोजनचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे हेनरी कॅव्हेंडिश. 1766 मध्ये इंग्लंडमध्ये कॅव्हेंडिश यांनी हायड्रोजन वायू शोधला. तो सर्वात हलका वायू असून इंधन व रसायनशास्त्रात महत्त्वाचा आहे. प्रश्न 26. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे चॅडविक. 1932 मध्ये इंग्लंडमध्ये चॅडविक यांनी न्यूट्रॉन शोधला. अणुभंजन व अणुऊर्जेच्या संशोधनात हा शोध अत्यंत महत्त्वाचा ठरला. प्रश्न 27. आगकाडीची पेटी कोणी शोधली? योग्य उत्तर आहे जॉन वॉकर. 1826 मध्ये इंग्लंडमध्ये वॉकर यांनी आगकाडी तयार केली. स्वयंपाक, उद्योग व दैनंदिन जीवनात आग सहज उपलब्ध झाली. प्रश्न 28. विद्युतजनक यंत्र कोणी विकसित केले? योग्य उत्तर आहे मायकल फॅरेडे. 1831 मध्ये इंग्लंडमध्ये फॅरेडे यांनी विद्युत प्रेरण सिद्ध केली. आधुनिक जनरेटरे व वीज निर्मिती याच तत्वावर कार्य करतात. प्रश्न 29. कम्प्युटरची संकल्पना कोणी मांडली? योग्य उत्तर आहे वॅने बुश व शॉल. 1945 मध्ये अमेरिकेत संगणकाची संकल्पना मांडली गेली. पुढे आधुनिक संगणक विकसित होऊन शिक्षण, व्यापार व विज्ञान क्षेत्र बदलले. प्रश्न 30. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला? योग्य उत्तर आहे न्यूटन. 1687 मध्ये इंग्लंडमध्ये न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडला. सर्व वस्तू परस्पर आकर्षित करतात हे सिद्ध होऊन खगोलशास्त्राला नवी दिशा मिळाली.